दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना आजच्या दिवसातील हा दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. यानंतर अजून 2 सामने होतील. त्याला गोलंदाजाने नाव सांगायचं आपलं. चांगला चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू. महादेव गोलंदाजी मार्गावर समोर आहे. विश्वजित पहिल्याच चेंडूवर एक धाव काढून स्ट्राइक रोटेट केले गेले. आणि संघाचं आणि स्वतःच्या स्कोअरबोर्डचा श्री गणेश विश्वजित कडनं केला गेलाय. समोर ऋषभ येतोय. आता मात्र आखूट टप्प्याचा चेंडू, हलकेच या ठिकाणी गती परिवर्तन. यस नो या ठिकाणी दोन्ही फलंदाज थोडेसे फंबल झाले. तर नको जाऊया आणि वाईन चाटून खाऊया. थांबवलं स्वतःला या ठिकाणी विश्वजितने आणि चेंडू जातो निर्धाव. दुसरा चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू, गती परिवर्तनाचा चेंडू. या ठिकाणी बोट फिरवली त्या चेंडूवर पडल्यानंतर थोडासा या ठिकाणी थांबून येतो चेंडू आणि बीट होतो विश्वजित. पॉवर प्लेचा हे षटक असेल. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. या ठिकाणी मिड ऑफला क्षेत्ररक्षण आहे आणि क्षेत्ररक्षण केलं गेलंय. या ठिकाणी प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं हे षटक. 2 खेळाडू या ठिकाणी आपण बघतोय. एक आहे लॉंग ऑनला आणि एक आहे मिड विकेटला. हे 2 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर. पुढे सरसन मोठा फटका आणि या ठिकाणी चांगला फटका. 6 धावा. षटकार या ठिकाणी घोषित केला गेलाय. पॉवर प्लेच्या षटकाचा या ठिकाणी पुरेपूर फायदा विश्वजित याच्याकडनं. मागच्या मॅचचा हिरो विश्वजित. तशाच प्रकारची सुरुवात आपल्या संघाला करून देत आहे. नॉट आउट 70 धावांची पार्टनरशिप ज्या खेळाडूंनी केली ते दोघे जण या ठिकाणी मैदानात विश्वजित आणि ऋषभ. चांगली सुरुवात संघाला करून देतो. परत एकदा पुढे फसवून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र यष्ट्यांचा वेत घेत दांडी गुल केली गेली. चांगला कमबॅक षटकार काढल्यानंतर 1 तेरी 1 मेरी अशा प्रकारचा गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाली. गोलंदाज महादेव याच्याकडनं. गोलंदाज तर विश्वजित माघारी परतल्यानंतर प्रसाद जातो त्याची जागा घेण्यासाठी. विश्वजितने काय फटकेबाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. या सामन्यात सुद्धा 1 षटकार त्याच्या बॅटमधनं. मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती प्रेक्षकांना आणि त्याची बॅटिंग बघण्यासाठी या ठिकाणी भरपूर प्रेक्षक जमले होते. मात्र निराश करतो. 1 षटकार आलाय जरूर त्याच्या बॅटमधनं. मात्र दुसरा षटकार खेळण्याच्या नादात या ठिकाणी गडी बाद होतोय. बाद होऊन परततोय माघारी परततोय विश्वजित. आणि आता मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षणात बदल केला गेलाय कारण डावखोळ हाताचा खेळाडू हा मैदानात उतरलाय प्रसाद नावाचा. तर गोलंदाजीमध्ये बघा काय कमबॅक केलाय महादेवने. 1 षटकार खाल्लाय जरूर मात्र विकेट पण मिळवून दिले आपल्या संघाला ज्या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू परत एकदा सर्व बॅटने खोडून काढलाय. चेंडूला दिशा दिली. या ठिकाणी चेंडू 1 2 3 म्हणता 1 2 का 4 म्हणायचा चेंडू जातोय चौकारांसाठी. पाठलाग केला गेला होता. या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकांकडनं मात्र विजय होतोय अखेरच्या क्षणाला चेंडूचा. चेंडू जातोय चौकारासाठी आणि पहिल्या षटकाची होतोय सांगता. पहिल्या षटकाच्या सांगतेकरीस धाव फलक 12. 1 डझन धाव संख्या युवराज सिंगचा जर्सी क्रमांक 12 आणि तेच 12 या ठिकाणी आज स्कोअर बोर्डवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक बघायला गेलं तर या षटकात धावा आल्या जरूर मात्र विश्वजित सारखा एक महागडा खेळाडू माघारी परतलाय. दोन्ही टीमच्या बाजूने समसमान अशा प्रकारचा हा पॉवर प्ले एकंदरीत विचार केला तर धावा पण आल्या आणि 1 विकेट पण आलाय.
समालोचन कक्षाच्या डाव्या साईडला जे बाईक आणि रिक्षा पार्क आहेत त्या त्यांनी उजव्या साईडला शिफ्ट करा. उजव्या साईडला पार्क करा. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. एका दोन्ही संघांच्या अतिरिक्त खेळाडू कंपल्सरी आम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहिजेत. पंधरा नंबरचा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज खोल्या टप्प्याचा चेंडू इनसाइड आउटचा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि चेंडू बघताना बघता 4 धावांसाठी. हे गोलंदाजाचं नाव काय? रुपेश. भूपेश गोलंदाजी मार्गवर आणि भूपेशचा चौकाराने स्वागत करतोय. ऋषभ मात्र इन्फॉर्म आहे आणि तशाच प्रकारची फटकेबाजी ऋषभ याच्याकडनं अपेक्षित आहे. संघाची गरज काय आहे हे ओळखून ऋषभ खेळतोय. आपली विकेट सांभाळून खेळतोय. आता मात्र या ठिकाणी थोडीशी ढिलाई झाली. थोडीशी क्षेत्ररक्षकाने ढिलाई केली त्याचा फायदा काही चतुराईने धाव घेतली. या ठिकाणी आंखों में इशारा हो गया और देखते ही देखते 2 रन कंप्लीट हो गए. 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय. 18 धावफलकावर 18 धावा धावफलकावर लागल्या. एका गड्याच्या मोबदल्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा मान सन्मान मिळाला या ठिकाणी आणि चांगली फटकेबाजी आतापर्यंत करताना बघितले. विधान कार्पेट प्रकारचा फटका शर्यत लागली होती. क्षेत्ररक्षकाने बॉलची मात्र या ठिकाणी बॉल विजयी ठरतो आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. एक आकर्षक फटकेबाजी. जमिनीच्या खालून सुद्धा धावा कुठल्या जाऊ शकतात हे ऋषभ आपल्या बॅटिंग मध्ये दाखवून देतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा. दुर्योचं डबल गेम. आता मात्र थोडासा क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. डीप कव्हर मध्ये एका क्षेत्ररक्षकाला लावला जातोय. डीप पॉइंट पण आहे. चांगला चेंडू चांगला या ठिकाणी खेळलाय. फटका सुद्धा तेवढा चांगले क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय. फक्त 1 धाव निघते. एका धावाने धावफलक 23 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धावा, तिसऱ्या चेंडूवर परत चौकार आणि आता चौथ्या चेंडूवर 1 धाव असं आतापर्यंत टाकलेल्या 4 चेंडूंचं पृथक्करण करायला गेलं तर गोलंदाजी मार्गवर भूपेश याचा चांगला चेंडू. वाईटची दाद मागली जाते. पंच या ठिकाणी उचलून धरतात आणि वाईट घोषित करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. थोडासा महागडा धरतो. स्वतःवर नाराज होतोय कारण आतापर्यंत 4 चेंडूत 12 धावा खर्च करतोय या ठिकाणी भूपेश. बॅकअप करावा लागेल, कमबॅक करावा लागेल कारण मोठे फटके खेळण्याची कुवत आणि क्षमता आहे या फलंदाजांकडे आणि ती ओळखून तशी गोलंदाजी करावी लागेल. पडल्यानंतर थोडासा बाहेर ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न केला गेला. या ठिकाणी थोडीशी ढिलाई झाली. क्षेत्ररक्षकाची ढिलाई थोडीशी ओळखली या ठिकाणी फलंदाजांनी आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवर. 26 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. लास्ट चेंडू असेल, शेवटचा चेंडू. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतो. लेग ब्रेक होतोय तो लेफ्ट फलंदाजासाठी आणि या ठिकाणी दुसऱ्या षटकाचे सांगता होते. धावफलक 26 धावा 2 षटकांच्या सांगता करेसा. चांगली गोलंदाजी झाली कारण समोर सुद्धा तेवढेच तगडे फलंदाज होते. या ठिकाणी कॉम्बॉक्सच्या डाव्या साईडला ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणच्या गाड्या आपण काढायच्या आहेत.
समीर, ज्याने पहिल्या सामन्यात मिडल ओव्हर टाकली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपल्या गळ्यात घेतला होता, तोच समीर पहिल्या चेंडू मात्र निर्धाव टाकतोय. सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत 7 चेंडू या षटकामध्ये या स्पर्धेदरम्यान टाकतोय आणि 7 चेंडू निर्धाव टाकतोय समीर. चांगला चेंडू, 4 धावांसाठी. चांगला चेंडू या ठिकाणी बघायला मिळालाय. एक चौकार आलाय जरूर, मात्र कमबॅक चांगला आहे समीर याच्याकडनं. समीर सुंदर गोलंदाजी करतो, त्याला माहिती आहे कशा प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी करायला पाहिजे. हे समीरने करून दाखवलंय याच्या अगोदरच्या षटकामध्ये आणि तसंच या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आता मात्र समीरला ओळखलं ऋषभ याने. सरळ सरळ चेंडूला पाठवून दिलाय 6 धावांसाठी. फुटवर्क चांगला आहे ऋषभचा. धावफलक जाऊन पोहोचलाय 42, 42 धावा. फुल टॉस प्रकारचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला, या ठिकाणी स्ट्राईकवर आलाय. आणि काय झालंय मैदानात, काय झालंय बघा. जिथे विकेट गेला असता तिथे चुकी झाली समीरकडनं. तिसरा समीरकडनं चुकी झाली आणि अपेक्षा करत नाही चांगल्या खेळाडूंकडनं आपण हे अपेक्षा करत नाही. अजूनही एका षटकांचा खेळ असेल बाकी. धावफलक जाऊन पोहोचलाय 44 धावा. एका चेंडूचा खेळ बाकी. जरा स्पीड अप घ्या चला, पंचांनी जरा लक्ष द्या मैदानाकडे. शेवटचा षटक या इनिंग मधील हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवाल गोलंदाज सज्ज होतोय. सचिन गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. शेवटचा षटक हाताळण्यासाठी 44 अशी धावसंख्या 3 षटकांची होते सांगता. चांगला चेंडू या ठिकाणी पुरेपूर समाचार घेणारा फटका बघायला मिळतोय का. आणि या ठिकाणी मात्र थोडीशी ताकद कमी पडते, एलिव्हेशन कमी पडतं या ठिकाणी फटका मागे आणि गडी बाद होतोय. दुसरा गडी या ठिकाणी जेलबादच्या स्वरूपात माघारी परततोय. त्याचं नाव आहे प्रसाद. एका साईडने ऋषभ एकाकी खिंड लढवतोय. जरूरत आहे ऋषभला स्ट्राईकवर आणण्याची. त्या ठिकाणी मात्र दुसऱ्या बाजूने विकेट जाताना दिसतोय आपल्याला. अजय नवीन फलंदाज, न्यू बॅटर अजय. हा स्ट्राईक एंडवर असेल. शेवटचे 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 44 धावा आलेत. जर 2 मोठे फटके आले तर नक्कीच आपण 55 ते 60 पर्यंत धावा बघू शकतो. पण ही जोखीम कोण घेणार हे बघावं लागेल, कारण नॉन स्ट्राईकवर आता मात्र ऋषभ उभा आहे. ऋषभकडनं मोठे फटके आलेत पण तो नॉन स्ट्राईकवर आहे. त्याला स्ट्राईकवर येण्याची गरज आहे का स्वतः अजय या ठिकाणी मोठे फटके खेळेल. तिथे उभा राहतोय. ऋषभला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात नसलेली धाव अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक
क्रिकेटमध्ये ज्याला आत्महत्या संबोधली जाते ती रनआउटच्या स्वरूपात आत्महत्या करून आताच गेलेला फलंदाज अजय गेल्या पावली माघारी परततोय. सुदर्शन न्यू बॅटर सुदर्शन ऑन 9 स्ट्राईक वर असेल ऋषभ. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव संख्या मात्र स्थिरावली. 44 या धावसंख्येवर स्थिरावलेली धावसंख्या. अजूनही 4 चेंडूंचा खेळ आहे बाकी. चला जरा स्पीडअप घ्या. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी खेळून काढलाय. जमिनीला रंगवत जमिनीवर या ठिकाणी आग लावत चेंडू जातोय डीप लॉंग ऑनला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. 2 धावांनी धावफलक 46 रन्स. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. या 3 चेंडूंमध्ये 1-2 मोठे फटके आपण अपेक्षा करू शकतो ऋषभ याच्याकडनं. चांगला चेंडू परत एकदा सरळ पॅन्टने घेऊन काढला गेला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न हा नक्कीच केला जाईल आणि स्ट्राईक एंडवर या ठिकाणी थ्रो होतोय. थ्रो बघा किती चांगला होता. डायरेक्ट या ठिकाणी थ्रो जातो यष्टिरक्षकाच्या हातात आणि जवळजवळ 8 षटके नॉट आउट राहिलेला खेळाडू ऋषभ आता मात्र आउट होतोय. या ठिकाणी ऋषभ बाद होऊन परत ऋषभ याने सुंदर फटकेबाजी केली. ऋषभची जर तुम्हाला फटकेबाजी आवडली असेल तर कृपया टाळ्या वाजवा. सुंदर या ठिकाणी फटकेबाजी केली. एकाकी खिंड लढवली ऋषभ याने आपल्या या इनिंग मध्ये 2 चौकार आणि 2 षटकार खेचलेत. 3 चौकार खेचलेत, माफ करा, 3 चौकार आणि 2 षटकार. सुंदर या ठिकाणी चांगला चेंडू लाईन भटकतोय थोडासा. या ठिकाणी नक्कीच पंच व्हाईट घोषित करताय आणि या व्हाईट धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 48 धावा. 48 लॉस ऑफ 4 विकेट्स. किती बॉल राहिले? अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होत आहे. लेग बिफोरची अपील पंच फेटाळत आहेत. एकाच धावेवर समाधान मानावं लागत आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 49 धावा. शेवटचा चेंडू फलंदाजी करणारे संघ म्हणेल एक मोठा फटका यावा आणि गोलंदाजी करणारे संघ म्हणेल हा चेंडू निर्धाव जावा. बघूया काय होतं या शेवटच्या चेंडूवर. जो विजयाचं समीकरण निश्चित करेल, विजयाचं लक्ष्य निश्चित करेल असा चेंडू घेऊन गोलंदाजी मागवर या इनिंग मधील या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सचिन. चांगला चेंडू या ठिकाणी सन्मानजनक फटका खेळला आहे आणि या ठिकाणी चुकी झाली क्षेत्ररक्षकांना. चेंडू जातो 4 धावांसाठी आणि 50च्या पार जातो स्कोअर 53 धावा आणि विजयाचं समीकरण असेल 24 चेंडू 54 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. अजूनही 2 सामने या सामन्यानंतर खेळवायचे आहेत. अजून 5 इनिंग होतील. लवकर जरा सहाय्य करा. 54 धावांची गरज. 53 धावा बनवल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना 54 धावांची गरज आहे.
अरविंद भोजने जर कुठे असेल तर त्याने पेवलिंग बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. हॅलो, चला जरा लवकर स्पीडअप घ्या, सामना लवकर चालू करा. चला, दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये यायचा आहे. प्रत्येक वेळी आम्ही नाव मागून मागून या ठिकाणी हैराण झालोय. फलंदाजी करणारा संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या कृपया. फलंदाजी करणारा संघ अक्षरा स्पोर्ट. एक्स्ट्रा खेळाडू फलंदाजांची नावं द्यायची आहेत. फलंदाजांची नावं सांगायची आहेत अतिरिक्त खेळाडू, नाहीतर तुम्हाला 5 रनची पेनल्टी देण्यात येईल. हॅलो, फलंदाजी करणाऱ्या संघाचा 12वा खेळाडू सामना चालू होण्याच्या आधी पॅव्हिलियन मध्ये यायचा आहे, नाहीतर 5 रनची पेनल्टी देण्यात येईल. वारंवार आपल्याला या ठिकाणी रिक्वेस्ट केली गेली. युट्यूब लाईव्ह वर सामना चालू आहे याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी करताना सुद्धा तुम्ही तीच चूक करत होता. मित्रांनो, सहकार्य करा. मंडळ आपल्यासाठी जे करतंय, तुम्हीच उद्या तुमच्या गावच्या पोरांना सांगणार आम्ही युट्यूब वर खेळलोय, पण नावं कोणाची कोणाला माहित नसतात. मंडळ जेव्हा तुम्हाला पेनल्टी देतो तेव्हा तुम्हाला वाटतं की आपल्यावर अन्याय झालाय, पण तुम्ही सुद्धा मंडळाला सहकार्य तेवढंच करणं गरजेचं असतं. प्रत्येक खेळाडूची ती जबाबदारी आहे. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी सामना सुरू होतोय. प्रेक्षकांच्या मागणीनुसार या ठिकाणी मालवणी समालोचन करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी मोठा फटको मारण्याचा प्रयत्न, आखण्याच्या पार, चेंडू गडग्या पार, षटकार जातात डायरेक्ट चंद्रार. स्ट्राइक वर रोहित, नॉन स्ट्राइक एंड वर सुमित. हॅलो हॅलो हॅलो, चला परत एकदा मैदानात जाऊया. एक मोठं फटको आखण्याच्या दिशेने बघितलं रोहित याच्या बॅटमध्ये. नंतरच्या चेंडूवर एकेरी धाव बघूक मिळाली.
आता मात्र स्ट्राईकवर इलो. सुमित हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरा एक कारंजा उडाला आणि उवाळ्या देऊन चेंडू पडलो. जसं सुवासनीच्या ओट्यात नारळ ठेवलं जातं, जसं उघडलेल्या तिरफळात दाणव तयार होता तशा प्रकारे या ठिकाणी हातात येऊन चेंडू पडलो आणि पहिला कलाम अण्णा नायकाच्या भाषेत सांगायचं झालं तर पहिला कलाम लागला. आतापर्यंत आपण कलमा बघत होतो फक्त आंब्याची, काजीची आणि रात्रीचा खेळ चाले या मालिकेत अण्णा नायकाने सांगितलेली कलमा ही वेगळी होती. पहिलं हादर, पहिलं धक्क बसलो, पहिलं गडी राऊंड एक जाऊन बसलो. धाव फलक असा 8 धावा. 54 धावांचा पाठलाग करत असताना बघतो आपण संघ अक्षरा स्पोर्ट. मोठे फटके मारूचे लागतले, पाठीवर काढूचे लागतले. जर तुमका ही स्पर्धा जिंकायची असतात, सामना जिंकायचा असतात, यश चांगली गोलंदाजी करता मोठं कारण जर परत एकदा मोठं फटको मारण्याचा प्रयत्न केलेला मात्र क्षेत्ररक्षकांनी चूक झाली. चौघांनी केली शेती आणि क्षेत्ररक्षकांनी त्याची केली माती. यशने बॉल चांगला टाकला होता, गडी जमा सुद्धा झाला होतो, मात्र जिथे झेल घ्यायची शक्यता होती तिथे जसं फाटलेल्या पिशातनं बांगडो पडतात तसं बॉल खाली पडलो. लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू परत एकदा कारण जवळ, परत एकदा जम निगदान. वारंवार या ठिकाणी कॅच सुटताना बघतोय. क्रिकेट ह्यो सांघिक खेळ म्हटलं जाता. जेव्हा 11 जण तुम्ही संघात खेळत असतात तेव्हा एकमेकांची साथ तुमका देणं गरजेचं असतं. गोलंदाजाने या ठिकाणी चांगला केला होता, मात्र क्षेत्ररक्षक त्याची माती करताना दिसले. चांगली गोलंदाजी केली होती यश याने. 2 चेंडूवर 2 जीवदान दोन्ही फलंदाजांका मिळताना दिसली. धावसंख्या जाऊन पोचली 10 या धावसंख्येवर. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू उलटो फुलटो फटको मारण्याचा प्रयत्न लगातो. आबाद नाही तो बरबाद, उडालं तर कावळं नाही तर मांडूक, अशा प्रकारचा फटको 2 धावा देऊन गेलो आणि पहिल्या षटकाची सांगता झाली 12. 1 डझन धावसंख्या. हापूस आंबे जसे आपण मोजतो डझनाच्या संख्येन तसे एका डझनाची धावसंख्या युवराज सिंगच्या जर्सी क्रमांक 12 आणि तीच 12 नंबर आता मात्र स्कोर बोर्डवर बघूक मिळालो. चला जरा लवकर सामने चालू करा, अजूनही 2 सामने बाकी, 4 इनिंग बाकी आहेत. 54 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करता ह्या बघण्यासाठी आपण सगळेजण इथे जमलो आणि आतापर्यंतच्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात यश गोणेकडनं चांगली गोलंदाजी करताना बघक मिळाली. एक गड्याच्या मोबदल्यात 1200 धावसंख्या. चला जरा स्पीडअप घ्या. गोलंदाजी मार्गावर दुसरा षटक घेऊन सुदर्शन. थोडासा लेफ्टी आणि राईटी असा कॉम्बिनेशन असल्यामुळे क्षेत्ररक्षणात वारंवार बदल केला जाता. व्यूहरचना थोडीशी बदलली गेली जाता, वय थोडीशी पॅक केली जाता. आताशी लोकांची परडिया चालू जातली. मिरच्याचं आव्हान म्हणा, नाचण्याचं आव्हान म्हणा, कोण चवळी घालतलो, कोण कोळीत घालतलो, कोण उडी दुपतलो आणि त्याच्या राखणीसाठी जी आपण वय लावतो ती वय टाईट करण्याचा प्रयत्न केला गेलो. सुदर्शन गोलंदाजी मागवर. चांगलं चेंडू सन्मानजनक हलक्या हाताने खेळून काढल्यान थर्ड मॅनला या ठिकाणी क्षेत्ररक्षक असा आणि त्याने क्षेत्ररक्षण केलं गेला. त्याच्याकडनं एकच धाव मिळता या चेंडूवर एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलो तो 13 या धावसंख्येवर. स्पीडअप घ्या जरा, फास्ट घ्या, फास्ट खेळा जरा, फास्ट क्रिकेट दाखवा. 5:30 पावणे 6 पर्यंत अंधार पडाक चालू होता. दिवस या ठिकाणी छोटे, रात्री मोठे असत, थंडीचे दिवस असत.
जितक्या तुम्ही लवकर खेळतला तितकं शेवटचा सामना रंगतदार होतो आणि बघू मजा येतली, कारण कमी ओव्हर हे मटको असता. रिझल्ट कोणाच्या बाजूक लागत हे सांगू शकलो नाही, त्यामुळे जरा स्पीडअप घ्या. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, मात्र बॅटची आतमधली एज घेऊन यशरक्षकाच्या वया देऊन चेंडू पडलो आणि कलाम लागला, दुसरा कलाम लागला, दुसरं धक्को लागलो संघाक. सचिन माघारी परतलो. नाव जरी सचिन असला तरी तो तेंडुलकर नाही होतो. सचिन माघारी परतलो. त्याची जागा घेणारे नवीन फलंदाज समीर. समीर स्ट्राइक एंडच्या बाजूक सुदर्शनाक सफलता मिळता. सुदर्शन चांगली गोलंदाजी करतात. 54 धावांचा बचाव करण्यासाठी ज्या प्रकारची गोलंदाजी करूक त्याला आमंत्रित केलं गेलं त्या प्रकारची गोलंदाजी केली गेली आणि दरम्यानच्या काळात एक चांगलो पटको इकडनं इलो रणबीर कपूर आणि इकडनं इलो सलमान खान आणि त्यांच्या मसून बॉल निघून गेलो. चार धावांसाठी. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आता मात्र बघूक मिळाली आपणाका. समीर याच्याकडनं पहिल्याचा चेंडूवर चौकार मारल्यानंतर दुसरा चेंडू मात्र आखूट टप्प्याचो आणि या ठिकाणी निर्धाव स्वरूपात गणलो गेलो. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या जाऊन पोचली 17 धावसंख्येवर. मोठे फटके खेळाचे लागतले. आता मात्र थोडीशी लाईन भटकता. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत देखा वाशी टू काशी, पंजाब टू हरियाणा म्हटला जाता आणि मालवणीचा म्हटला जाता बघता वडे आणि मागता भजी. अशा प्रकारचं या ठिकाणी चेंडू बघूक मिळालो. वाईटच्या स्वरूपात एक धाव आणि धावफलक जाऊन पोचलो. 18 धावसंख्येवर 54 धावांचा पाठलाग करूचा असतात तर मोठे फटके खेळायचे लागतले, प्रयत्न करूचा लागतलो. हाराकिरी करून उपयोग नाही याचा, कारण नॉकआउट पद्धतीचे सामने असतात, लीगचे नाही असतात. तुमका परत संधी मिळायची नाही, संधी ही एकदाच मिळतली. चांगलं कमबॅक बघू मिळालं सुंदर याच्याकडनं. पाच चेंडू झाले समाप्त, म्हणजे अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी या षटकातील आणि तोच शेवटचा चेंडू घेऊन रनिंग मागवर सुदर्शन सज्ज होता. 10-12 पावलाचा रनअप घेऊन चांगले चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, कारण जवळला स्वतः सुदर्शन खाली येलो आणि झेल पकडल्यान आणि एका षटकाराने नटलेली सजलेली बहरलेली रोहित याची खेळी संपुष्टात दिली. सुदर्शनने आपल्याच गोलंदाजी मार्गवर सुंदर या ठिकाणी कॅच पकडला आणि कलाम लावला. तिसरा कलाम लागला, तिसरं गडी गायब झालं. तिसरं फलंदाज जाऊन रावणेक बसलो. एकोणीस 35 धावांची गरज. 12 चेंडू आणि 35 धावा. 12 चेंडू 1 डझन धावा रन, 1 डझन बॉल असत. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवर ऋषभ आणि ऋषभचा हा षटक निर्णायक असताना ह्या षटकात जर मोठे धावा इले, मोठे फटके इले तर कमबॅक होऊ शकता आणि तसं या ठिकाणी मनसुबा असतो, तसं प्रयत्न असतो.
दोन्ही फलंदाजांचं समीर आणि प्रसाद याचं. समीर आतापर्यंत सुंदर फटकेबाजी केल्याने एक चौकार त्याच्या बॅटमधनं हिलो असा. स्वतःवर विश्वास ठेवतो लागतो. आत्मविश्वास स्वतःचा असतोच. त्याचबरोबर स्वतःवर विश्वास जर असतात आणि त्याचबरोबर मेहनत असतात, प्रयत्न असते तर नक्कीच यश त्याला मिळताला. आणि तशा प्रकारची प्रयत्न सुद्धा तो करताना दिसता. मात्र पहिल्यांदा जर चेंडू थोडंसं उसरी घेता निर्धाव स्वरूपात गणलं गेलं पहिलं चेंडू. आता मात्र विजयाचं समीकरण बदललं गेलं. 11 चेंडू आणि 35 धावा प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू विजयाचं समीकरण मात्र बदलतलो. जर त्या चेंडूवर मोठा फटकविलो तर थोडंसं आत्मविश्वास दुलावतलो. आता मात्र या ठिकाणी इलेक्ट्रिक मिस करता चेंडू पायाची लाईन धरून चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता ऋषभ याच्याकडनं. धावफलक मात्र पोहोचलो जाऊन 20 या धावसंख्येवर. 34 धावांची अजूनही गरज असलेली चेंडू असत 11. कमीत ते 4 ते 5 मोठे फटके खेळायचे लागतील 11 चेंडू मध्ये. आता मात्र या ठिकाणी यू मिस आय डेफिनेटली हिट. तटक्यापेचे या ठिकाणी चेंडू गेलो बॅटच्या आणि पायाच्या मचून चेंडू डायरेक्ट स्टंपवर. समीरच्या नावाचा कलाम लागला. फावला तर फावला नाही तर बोर्डावर नाव रावला. समीरने योग चौकार लावला. दुसरं मोठं फटको खेळण्याच्या नादात आपले विकेट मात्र घालवल्या. परिणाम स्वरूपी धावसंख्या मात्र स्थिरावली 20 या धावसंख्येवर. अजूनही 34 धावांची गरज. 10 चेंडू आणि 34 धावा. 3-4 फटके तुमका मारूचेच लागतले. षटकारी होयच. त्याच प्रकारचा प्रयत्न करताना ऋषभ मात्र या ठिकाणी एक धाव मिळता ऋषभच्या खात्यात ऍड होता. आणि आता मात्र स्ट्राईक वर येतो तो प्रसाद. ऋषभ सुंदर गोलंदाजी करता. यानंतरचे 2 सामने जे आहेत ते फक्त 3 ओव्हरचे खेळले जातील. यानंतर लगेचच चिठ्ठ्या उडवल्या जातील. एक संघ हा पुढील फेरीत जाईल आणि नंतर एक सामना होईल. अजून 2 सामने खेळायचे आहेत. 9 चेंडू आणि विजयाचं समीकरण 33 धावा. आकुटबाचा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजू वळताना दिसलो. आउट स्विंग होताना दिसतो लेफ्टी बॅट्समॅन साठी. आणि बाकीचं काम यष्टीरक्षक सोपस्कर करून टाकता. त्यामुळे चेंडू हो पोलंडवर होता निर्धाव होता. पोलंड चेंडू म्हणजे पोलंड नारळ बघूक मिळालो. परत एकदा आता मात्र परत बाहेर जाणारे चेंडू हलकेच खेळून काढल्यान पॉइंट या दिशेने पॉइंटचा क्षेत्ररक्षक आणि थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकांची रेस लागली. चेंडू अडवची कोण चेंडू अडवतलो कोण परत मागे फेकतलो हे बघूचा लागत. तोपर्यंत 3 धावा धावून पूर्ण केले गेले. धाव फरक जाऊन पोचलो 24 या धावसंख्येवर. 30 धावांची अजूनही गरज. 5 मोठे फटके 5 पाठीवर 5 नाकार मुटके मारूचे लागतात आणि कोणी जबाबदारी घेत हे आता मात्र बघूचा लागतं. असा प्रयत्न परत एकदा कारण जोडवलं. झेल खाली क्षेत्ररक्षक गेलो आणि परत एकदा झेल सुटलो. हे प्रभु हे हरिराम कृष्ण गोविंद ये क्या हुई. कैच भी छूटी और 2 रन भी आए. धाव फलक 26 धावा. 28 धावांची गरज. 6 चेंडू आणि 28 धावा विजयासाठी अति आवश्यक कंपल्सरी चे जो स्पर्धेचा नियम असा. त्यामुळे तुमका 28 धावा हे बनवायचे लागतले. आणि कोण हो शिवधनुष्य पेलात हे आता बघूचा लागत. कारण संघाचे
उमदे खेळाडू हे जाऊन पॅव्हलियन मध्ये बसलेत. सलामीचे 2 तदनंतर मधल्या फळीतले 2 असे 4 खेळाडू हे माघारी परतलेत. ज्या सामन्याची अपेक्षा केली होती तसा सामना बघूक मिळाला नाही, त्यामुळे प्रेक्षक थोडेसे नाराज झाले. कारण प्रेक्षक षटकार चौकारांचे भुकेलेले असतात आणि आतापर्यंत फक्त एकच षटकार या स्पर्धेत आपण बघितलं, या सामन्यात आपण बघितलं. पुन्हाची गोलंदाजी मार्कवर पडल्यानंतर थोडस माघारी परतलं. प्रसाद पहिल्या चेंडूवर गडी वाद झालं. 28 धावांचं पाठलाग, 54 धावांचं एक डोंगर रचलं होतं, त्याखाली दाबलं गेलं या ठिकाणी संघ. आणि अजूनही 28 धावांची गरज. सागर येता न्यू बॅटर, आडव्या बॅटने खेळता चेंडू जाता 4 धावे. आल्या पहिल्या चेंडूवर चौकारांचं स्वागत केला गेला. सागरने आता जर 4 षटकार मारले तर संघात तो विजय करून देऊ शकता. आणि पहिल्या चेंडूवर चौकार मारून संघात दाखवून देऊन आपणा लेट पाठवला. जर तुम्ही माका पहिला पाठवला असता तर मी सामना तुमका लवकर जिंकानच दिला असता. आता मात्र चेंडू घरगळा सरळ गेलो लॉंग ऑनला आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षण केला गेला तोपर्यंत मात्र 1 धाव ही धावून पुढे केली गेली. धाव फलक जाऊन पोचलो. 31 धावा. एक मोठं मुटको, परत एक नाकार मुटको, एक पाठभर वर 6 धावा. या मनात गेला दुकानात, आली लहर केला कहर. 37 अशी धावसंख्या. 2 चेंडू आणि 17 धावा. क्रिकेट हो अनिश्चितीचा खेळ म्हटलं जाता आणि सरळ बॅटने परत एकदा मोठा फटको, 1 चौकार. ऋषभ या ठिकाणी मोठे फटके घेता कुठेतरी नॉन स्ट्राईकवर राहिलेल्याचा या ठिकाणी दुष्परिणाम होता की का 1 चेंडूचा खेळ बाकी अजूनही. 13 धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूवर 1 धाव. या ठिकाणी साईराम डोंबिवली, छत्रपती वॉरियर्स आणि संघर्ष युवा प्रतिष्ठान साकेडी तिन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी, फक्त कर्णधार, अतिरिक्त कोणताही खेळाडू इथे यायचं नाही. परत एकदा पुकार करतोय साईराम